to you. Happy birthday to you. Happy birthday dear Abhijit. Happy birthday to you. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल काय जास्त व्लॉग नाही केला कारण काल येताना चक्कर आल्यासारखं होत होतं आणि उभं वाटत नव्हतं. म्हणून माऊलीमध्ये येतात नवऱ्याला फोन केला होता. थांब बाबा म्हटलं, नाहीतर परत चालत यायचं, परत हात करायला गाडीला थांबवायचं. त्यासाठी मला अगोदरच नवऱ्याला फोन करावा, थांबायला हवं. घरी आल्यावर काय नुसतं जेवलं आणि झोपलं. लई काली झालं होतं, डोकं दुखत होतं येताना तर. आणि एस टीची काय बॉम्ब झाले काय समजून झाले, थांबतच नाही ते एस टी लवकर. काय आणि गर्दी तर एवढी असते ना, एवढ्या गर्दीमध्ये आत जायचं म्हटल्यावर काय म्हणते त्याला, काय आठवण झालं काय म्हणते त्याला. गर्दी एवढी असते ना, काय सांगू तुम्हाला. आता 8:30 वाजले तर आज काय प्रॅक्टिकल नाही. 1:30 वाजल्यापासून लेक्चर नाही. आज कालचं एवढं काय नाही. आज बघू, जाऊ लवकर उरकून. कारण की माहिनीमध्ये गेलं तर एस टी भेटत नाही तर काय. परवा दिवशी गेलो तेव्हा एस टी लवकर काय आलं नाही आणि जायला सुद्धा उशीर झाला होता, पाऊस येत होता. त्यासाठी लवकर गेलेलं चांगलं. अशा का दमवते समजा मला. कालचा ब्लॉग त्यासाठीच एवढा लहान झाला होता. 2.5 मिनिटं झालं, 2.5 ते 3 मिनिटाचा. नाही तर त्यापेक्षा मोठा नाही झाला काय. उरकतो पटापट. कालचा दिवस लय बेकार गेला होता. लय म्हणजे लय बेकार गेला होता, काय सांगू. ब्लॉग सुद्धा काढला नाही त्याच्या. असं वाटत होतं ना, कधी एकदा झोपतो कारण की पूर्ण अंग दुखत होतं, पाय दुखत होतं, डोकं दुखत होतं. उभं राहा वाटत नव्हतं. असू द्या, आज जाऊ कॉलेजला. आजचा दिवस तरी चांगला गेला पाहिजे. आणखी एक सांगायचं राहील, माझे सबस्क्रायबर दिवसा म्हणजे कमी व्हायला लागले. काल बघितले तेव्हा 214 होते, परवा दिवशी तेव्हा तेवढेच, आज 212 झाले. 2 कमी झाले. कसे झाले काय समजून झाले. वाढायच्या जागी कमीच व्हायला लागले. कधी वाढायचे काय माहित. ये दुख का खत्म नहीं होता बे. A few moments later. विट्यामध्ये आलोय आणि माझ्याबरोबर निशांत आला होता. तो आता माघारी गेला. तो म्हटलं आज काही कॉलेज येत नाही, पुढेच नाही कॉलेज गेलं. माझं ब्लूटूथ जरा बंद पडलं होतं, ते दुरुस्त करायला गेलो होतो. आता म्हटलं जाऊ, 11:30 वाजले तर थोडं लिहायचं राहिले माझं बाकी. जरा इलेक्ट्रॉनिक्स मॅथमॅटिक्सची एक्झाम्पल काढतोय, ते सोडवायचं बाकी. पटापट जाऊन ते पर्यंत केलं पाहिजे. आणि आता जाताना एकटाच आहे, बाकीचे कोण दिसले नाही मला बस स्टँडवर. तर आम्ही पुढे बघतो, पुढे पण कोण दिसतो ना, पुढे किंवा मागे एकटं जायला लागेल. पावसाचं वातावरण झाले, काय समजा नक्की पाऊस येईल का नाही. बघ, आला तर आहे शेतकरी संग ठेवले. पाऊस आला तर काय टेन्शन नाही काय. लायब्ररीमध्ये अभ्यास सोडून रील बघायला चालू आहे. त्या इलेक्ट्रॉनिक्सचे डायग्राम काढायचे, ते आम्ही काढायला लायब्ररीमध्ये आलोय. मी, संतोष, साहिल. डायग्राम काढून झाल्या. हा शुभम काढतोय. तो मला पण व्हिडिओमध्ये घेत जा. थांब जरा घेतो, पहिला डायग्राम काढून होते. इकडं गेम चालू आहे, इकडे सुद्धा त्या तिघांचा अभ्यास चालू आहे. ऋषी, सुयोग आणि अनिकेत. A few inches later. कॉलेज सुटले, आता चाललोय बस स्टँड कडे. मॅडमने सांगितलं होतं सोडा पटापट, तरी सोडलं नाही त्यांनी. 8 मिनिटचं लेक्चर शेवटीच एका बारक्या रूम मध्ये घेतलं होतं. चिलटाने एवढं परेशान केलं होतं ना, काय लेक्चरकडे पण काय नव्हतं, नुसतं चिलटा आणायला. तर आले की लगेच आणायचं. 5 वाजले तर 6 वाजल्याशिवाय आम्हाला इष्ट काही भेटत नाही. आणि गेलो तर गर्दीच. आज कदाचित नसेल, कारण की आज शनिवार होता, त्यानं कमीच नाही. काय सांगा, जास्त असल्यामुळे. बघू पटापट जाऊन नक्की बस स्टँडवर काय होतं ते.
गावात आलो आहे आणि आज माझं नशीब किती चांगलं काय समजेना. मी विट्यामध्ये म्हणजे बस स्टँडमध्ये आलो तेव्हा एस टी हजर होती आणि जागा भेटली म्हणजे उभं राहून यायला लागलं. जागा तरी भेटली एस टीमध्ये. त्याच्यानंतर मायनीमध्ये आलो आणि भूक लागली कसरत झालं होतं. रगडापूर खाल्ली आणि मायनी विद्यालयापाशी आलो तर तिथे लगेच गाडी भेटली. आज थोडं नशीब चांगलं आहे कालच्यापेक्षा. काल डोकं दुखायला लागलं होतं. आज जरा चांगलं आहे. वातावरण पण चांगलं आहे. आमच्या गावाकडे कसा पाऊस आहे समजून झालं. एवढ्या भागामध्येच पाऊस आहे, दुसरीकडं पाऊसच नाही काय नाही. आज अभिचा बड्डे आहे. त्याचा बड्डेचा केक आणायचा आहे आणि वहिनीने काम सांगितलं होतं ते देण्यातच राहील करायचं. आता विश्वजीचा फोन आला होता त्याच्यापासून ते जायचं आहे, त्याचं काम आहे. माझं पण काम मग करून घेतो लगेच ते वहिनीने सांगितलेलं. त्यासाठी लवकर घरी जातो. 6:15 वाजले ते. आज लवकर आलो तसं नाही तर 7:15 वाजता त्या 7:30 गाड्या भेटल्या पटापट म्हणून. आता गाड्या नसत्या तर अजून टाईम लागला असता. आज गर्दी कमी होती, आज शनिवार होता म्हणून. आता आबांचा फोन आलाय तो पहिल्यांदा उचलतो, नाही तर ते म्हणतात कुठं आलाय अजून काय आलं का नाही. आता घरी आली आणि पिल्लूची चप्पल दिसत. पिल्लू सुद्धा आला असतं. मला दे मी खाऊ हा बोला की. तू आजारी आहे? तू नाही आजारी? नाही तू नाही असं तू नाही खाणार? खा की तू. नको खाऊ मी खाऊ पहिल्यांदा देतोय तुम्हाला असं खाऊ का? धर तुला नको मला नको तुला खा ना खा की. आता खाल्लं मोठं खाल्ली पोट भरली. हा वाढलंय लय पोट वाढलंय रे. बरं खाऊ का? हा चलो कुठं मारू काय गावात तरी पाहिजे ना. बर थांब जरा कपडे चेंज करतो. एवढं येतो लगेच. A few inches later. हो सुट्ट्या लागल्या ना त्याला का नाही लागल्या असत्या सुट्ट्या नाही तर येणार नाही तो. चित्र्या गेलो होतो विश्वजी बरोबर. आता माघारी आलोय पिलूला सोडायला. त्याला काही जायचं नाही वाटतं. नाही म्हणतो मला ते दुकडं नाही जायचं मला वाडीत राहायचंय. आणि वहिनीने सांगितलं ते आणते. चल पटापट बेटा चल. का नको चल इकडे बघ इकडे बघ. नको प्लीज चला चलो बेटा. चलो रे चलो. नको काय नको चलो गप चुपचाप चलो. चल ना यार येणारच मी तुला किती पण नको म्हण. दिदूकडे जायचं ना. मी नाही भेटलो दिदूला 2 दिवस झाले. दिदूकडे मला भेटू दे मग. दिदूला टाकी आहे ओके चला. लाईट आहे हो आली लाईट आली. पण पायावर पाणी घे बाहेरून फिरून आलं ना. पायावर पाणी थांबला ना पायावर पाणी घे. अरे या माझ्या घेऊ दे आता. चला चलो अंदर. कशाला फोड. अरे म्हणजे पिल्लूला सोडले आता घरी चाललो घरी आणि बड्डेचं बघायला पाहिजे. अभिचा बड्डे केक आणायचं आहे. चेतन मला मी आणि कोणतरी जातो तू पैसे तेवढे पाठव. आता काय अजूनपर्यंत काय फोन नाही आला. जाऊन बघतो वाडीत तिथं लय चिखल काम झाले नुसतं. गाडीची पण अवस्था बेकार झाली. 7:30 वाजून गेली. जातो पटापट. जो तेरी बातों में जमन अजून सूर पकडायला पाहिजे प्रीतम तुला. यू हॅव टू डू बेटर दॅन एव्हर. यस कुठली चाकू सांगायला सांग. चाकू लय हे आपला काय ते काय बॉक्स चाकू फिरू चाकू एकच आहे.
ए, काय झालंय चालूच आहे हो काय झालंय तुझ्या आवडतं ब्लॅक हा स्नॅप टाक काय सगळं झालं तू पण टाक तुला काय सांगू तुम्ही केला फोनवर किती वेळ फोनवर होता आम्ही फोटो काढा पाहिजे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Abhijit. Happy birthday to you. फोटो काढ तुझ्याच काढ चांगले येते तुझ्याच हा आयफोन कुणाचा आहे आयफोन वाला आला नाही फोन नाही म्हणा दिसतंय त्याला दिसतंय का काय करतोस का इकडे बघा चैत्य कापाय दिन झाले आला का येऊ दुसऱ्याला येऊ मागच्या खा तुझा दिवस आहे खाऊन घे खाऊन घे गप इकडे बघा बोकड नाही तो माणूस आहे चष्मा दिसतोय का आब्या खा गप डाएट खराब आहे ना व्यायाम करायला लागला जास्त त्याला बरोबर तुझं म्हणणं आतमध्ये येतो रे A few inches later. बघण्याची तयारी होती तोपर्यंत नाव निहाला या फाट्या निहाला चाललोय नवीन ब्लॉग मध्ये भेटूया येऊन मला मूवी बघायची वॉच करायची माझी फेवरेट जरा मूवी पण कॉमेडी खूप आहे त्यामध्ये भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग